मित्रांनो नमस्कार. पेट्रोल आणि गॅसच्या किमतीमध्ये केंद्र सरकारने वाढ केल्याने पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका उडालेला आहे. 5 राज्याच्या निवडणुका संपन्न होताच पेट्रोल, डिझेल आणि गॅस या पेट्रोलियम पदार्थाच्या दरवाढीमध्ये वाढ होईल ही सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आता खरी ठरली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे कच्च्या तेलाची झालेली कोंडी लक्षात घेऊन देशामध्ये निश्चितच पेट्रोलियम पदार्थाचे भाव वाढवले जातील अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती. परंतु 5 राज्यातील निवडणुका आणि त्या काळामध्ये जर पेट्रोलच्या किमती वाढल्या, डिझेलच्या किमती वाढल्या तर त्याचा मतावर विपरीत परिणाम होईल, म्हणून विद्यमान केंद्र सरकारने ही भाववाढ रोखून धरल्याचं आता स्पष्ट झालं आहे. खरं म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या दरी वाढवण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. त्याचं कारण असं, UPA सरकारच्या काळामध्ये 2014 साली केंद्र आणि राज्य सरकारांचं कर पेट्रोलवर आणि डिझेलवर असलेला कर 9.48 रुपये पर लिटर असा पेट्रोलवर आबकारी कर होता, तर डिझेलवर 3.56 पर लिटर असा कर वसूल केला जात होता. ही नोव्हेंबर 1914ची परिस्थिती होती. परंतु त्याच काळामध्ये NDA सरकार आलं, जे मोदी सरकार या नावाने आलं, आणि त्या सरकारचं लक असं की त्या काळामध्ये कच्च्या तेलाचे भाव सरसर खाली होते. त्या काळामध्ये पेट्रोलियम पदार्थाच्या किमती ह्या बाजारभावाशी निगडीत केलेल्या असल्यामुळे कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमतीचा फायदा भारतीय जनतेला जर दिला गेला असता तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी करता आल्या असत्या. परंतु मोदी सरकारने तसं करण्याच्या ऐवजी पेट्रोलवर आणि डिझेलवर अबकारी कर वाढवला. मनमोहन सिंग सरकारच्या काळात पेट्रोलवर 9.48 रुपये प्रति लिटर असलेला कर मोदी सरकारच्या काळात 32 रुपये 98 पैसे प्रति लिटर इतका वाढवला गेला. आणि मनमोहन सिंग सरकारच्या काळात डिझेलवर असलेला 3.56 प्रति लिटर कर मोदी सरकारच्या काळामध्ये 31.83 पर लिटर इतका वाढवला गेला. म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये 105 ते 110 अमेरिकी डॉलर प्रति बॅरल अशा होत्या. त्या NDA सरकार अर्थात मोदी सरकार आल्याच्या नंतर 53 ते 62 डॉलर प्रति बॅरल अशा झाल्या. आणि या काळामध्ये पेट्रोलियम पदार्थाच्या किमती मात्र कमी करण्याच्या ऐवजी सरकारनं आपली तिजोरी भरण्यास प्राधान्य दिलं आणि त्यामुळे त्या कमी झालेल्या किमतीचा फायदा लोकांना झाला नाही. ज्या अमेरिकी, इस्रायल आणि इराण युद्धाचं कारण पुढे करून या सरकार पेट्रोलियम पदार्थाच्या किमती वाढवते, तर त्याची परिस्थिती जेव्हा हे युद्ध 27 फेब्रुवारीला सुरू झालं तेव्हा कच्च्या तेलाचे दर 70 रुपये 80 पैसे अमेरिकी डॉलर प्रति बॅरल असं होतं. तेव्हा $1 किंमत ही 91 रुपये 8 पैसे अशी होती. म्हणजे 1 लिटर कच्च्या तेलाचे भाव 40.61 रुपये प्रति लिटर असे पडत होते. त्यावर असलेला आयात खर्च, कच्च्या तेलाच्या वाहतुकीचा खर्च, रिफायनरीमध्ये ते तेल आणून ते शुद्धीकरण करण्यासाठी लागणारा खर्च आणि पेट्रोलियम पदार्थाच्या विक्रेत्याचे कमिशन हे सर्व जरी पकडलं तरी त्या काळात पेट्रोलची किंमत 46 रुपये 41 पैसे प्रति लिटर अशी व्हायला हरकत नव्हती. तर डिझेलचा भाव, परंतु त्यावेळेस
पेट्रोलची किंमत ही 104 रुपये लिटर अशी होती. म्हणजे सरकार एका लिटर मागे 58 रुपये 37 पैसे एवढी लूट भारतीय नागरिकांच्या, सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या खिशातून करत होती, केंद्र आणि राज्य हे दोन्ही सरकारे मिळून. त्यामुळे ज्याप्रमाणे कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना तुम्ही अबकारी कर वाढवून सरकारच्या तिजोऱ्या भरल्या आणि त्याचा फायदा सर्वसामान्याला दिला नाही. एकतर तेल कंपन्यांना फायदा झाला आणि सरकारला फायदा झाला. त्याचबरोबर आता कच्च्या तेलाच्या किमती युद्धामुळे जरी वाढल्या असल्या तरी वाढवलेलं जे शुल्क आहे, वाढवलेला जो अबकारी कर आहे, त्या प्रमाणामध्ये कमी करून त्याचा फायदा, तुम्ही जो नफा कमवलेला आहे त्यामधून जनतेसाठी त्याचा उपयोग करणं, त्याची परतफेड करण्याची वेळ आता आलेली आहे. परंतु हे सरकार असं करणार नाही. आजचे दिनाचं स्वप्न दाखवलं गेलं, परंतु ते आजचे दिन कुणाचे हे काही सांगितलं नाही. तर जनतेच्या आता लक्षात आलेलं आहे. कारण 15 लाखाचं दिलेलं आश्वासन, प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकू हे दिलेलं आश्वासन, याच्यावर जेव्हा खूप चर्चा झाली तेव्हा तो चुनावी जुमला होता, अशा प्रकारचं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं होतं. त्याचप्रमाणे महागाई कमी करू हा सुद्धा चुनावी जुमला होता. आणि एकंदरच आजचे दिनाचं जे स्वप्न दाखवलं होतं तो निवडणुकीच्या साठी लोकांना भुलवण्यासाठी दिलेला एक जुमला होता. आणि त्यामुळे 5 राज्याच्या निवडणुका संपन्न होताच पेट्रोल डिझेलच्या किंमत वाढीचा बॉम्ब सरकारनं सर्वसामान्यावर टाकलेला आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये झालेली ही वाढ आणखी वाढेल की काय अशी भीती जनतेला आहे. आणि त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं जीणं हे अवघड होऊन जाईल. आणि त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतीच्या विरोधात सर्वसामान्य माणूस काय प्रतिक्रिया देतो हे महत्त्वाचं आहे. आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत याचं स्पष्टीकरण इराण आणि अमेरिका इस्रायल युद्ध हे कारण दिलं जाईल. परंतु जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती कमी होत होत्या त्यावेळेस पेट्रोलियम पदार्थाचे भाव कमी का केले नाही याकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जाईल, डोळेझाक केली जाईल. परंतु सर्वसामान्य माणसांनी हे लक्षात ठेवणं, आठवणं ही काळाची गरज आहे. पेट्रोलियमच्या किमतीचा संबंध हा महागाई निर्देशांकाशी आहे. किराणा मालाच्या किमती वाढतील, वाहतुकीच्या किमती वाढतील, बसेसचे भाडे त्यामुळे वाढवले जातील, रिक्षा, ॲटो रिक्षा हे सुद्धा आपल्या भाड्यामध्ये वाढ करतील आणि एकंदरच महागाई सरत जाईल. त्यामुळे सरकारनेच यावर विचार करून ज्या प्रमाणात तुम्ही कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना अबकारी कर वाढवला, त्याच प्रमाणात तो कमी करून त्याचा फायदा जनतेला देण्याची आवश्यकता आहे. तूर्त एवढेच. धन्यवाद.